सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या यूट्यूब स्पर्धा क्रमांक 2 यामध्ये मी सौ आरती रवींद्र लाड मुंबई माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे पणती. एखादा जीर्ण किल्ला पाहण्यासाठी आपण जेव्हा दिवसा उजेडी जातो तेव्हा त्या किल्ल्याचे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात. पण तोच किल्ला जर सांजवेळी किंवा रात्री पाहिला तर त्याचे एक वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळते. कोणीतरी तिथल्या एका कोनाड्यात पणती उजळलेली असते, कदाचित गतस्मृतींची जपणूक. त्या पणतीसाठीचीच ही कविता. मला वाटतं तुमच्या डोळ्यासमोर तो किल्ला आणि ती पणती दृश्य स्वरूपात उभी करण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेतून केला आहे. कवितेचं नाव आहे पणती. किल्ल्याच्या जीर्ण बुरुजावर तेवत होती एकटीच पणती. किल्ल्याच्या जीर्ण बुरुजावर तेवत होती एकटीच पणती. उजळेल एखादा कोनाडा इतकीच उर्मी तियेचे ज्योती. कुठूनही येई उन्हाळ वारा, कुठूनही येई उन्हाळ वारा, भिवून तिजला मध्येच जाई. नच जुमानी त्याच्या झोता, शांतपणे ती तेवत राही. एके काळी किल्ल्याचे त्या भव्य रूप पाहिले तिने. ढासळलेले अवशेष पडके, नको वाटे आता उदास जिणे. मागील बाजूस काळा डोह, चिऱ्यांशी कुजबुजते पाणी. मागील बाजूस काळा डोह, चिऱ्यांशी कुजबुजते पाणी. भयान रात्री साथ द्यावया, तुझे एकांती नसेच कोणी. भवती एक मिणमिणती रात्र, उधळत राही काळोख तिजवर. भवती एक मिणमिणती रात्र, उजळत राही काळोख तिजवर. काजळ राती ऐकू येती, कोणाकोचे किणकिणते बिलवर. उदास मनी फडफड करीत, कोनाडाती उजळे निरंतर. उदास मनी फडफड करीत, कोनाडाती उजळे निरंतर. साथीस असती स्मृतीच केवळ, समोर नसे मूर्ती वा मंदिर. साथीच असती स्मृतीच केवळ, समोर नसे मूर्ती वा मंदिर. धन्यवाद.